नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सर्वजण? आय होप मस्त असाल. आज आहे अक्षय तृतीया, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, देवाची पूजा बाकी आहे, कारण देवांचा अभिषेक करायचा आहे. तर दही नाही आहे, फुलं वगैरे काल रात्री अर्ध सामान आणलं. हे बघा, माझी तुळस जळली होती आणि हे जे लागतं ना अक्षय तृतीयाला ते ठेवायला, ते पण आणलेलं आहे मी. आणि फुलं वगैरे आणायची होती, तर मी बोलले सकाळी उठून मस्त आंघोळ करून फ्रेश आणूया. आणि आता चला मग मी खाली चालले. आणि आता हे तुम्ही बघू शकतात, मी इथे ना चणा डाळ भिजत टाकलेली आहे पुरणासाठी. तर आता मी ती डाळ वगैरे भिजते, तोपर्यंत फुलं दही सगळं घेऊन येऊया. आमरस वगैरे, कारण मी आमरस घरी नाही, रेडीमेड आणते. आणि आंबा पण आणायचा आहे. तर चला मग. 20 का दही देना और आमरस के पैकेट देना है. आमरस आणि दही घेऊ. इथे डेअरीतून घेते. डेअरीमध्ये कसं दही दूध थोडं फ्रेश मिळतं ना, म्हणून मग डेअरीत घ्यायला आलेली आहे मी. फ्रेश फ्रेश पिझ्झा ब्रेड सगळं आलेलं आहे, छान छान. इथे हार नाही आहे, फक्त फुलं आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. चला मग. तयार आहे, एक मावशी बनवून देत आहे, घेऊया आता. चला, मावशींनी मस्त फ्रेश हार बनवून दिला, फुलं वगैरे घेतले. आता पटकन, किती ऊन लागते बापरे. तर घरी जाते, पहिले देवांना आंघोळ वगैरे घालते आणि मग स्वयंपाक वगैरे सगळंच बाकी. उशीर पण झाला आहे. चला मग घरी जाते आणि मग बोलते. चला आता आपण पंचामृत बनवूया. तसं घट्ट छान दही आहे आणि मस्त फ्रेश पण आहे. देव घासा हे करून ठेवते, पंचामृत तयार करून ठेवते, म्हणजे देव घासून झाले की पटकन त्यांचा अभिषेक करून आणि मग मला देवाला देव बसवता येईल. चला आता देव सगळे काढले, देवाला पुसून घेतलेला आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि हे बघा, त्या दिवशी अवनीने मी नसताना दिवा लावला तर केवढं जळालेलं आहे. तर स्वच्छ करून घेतलं. आता आपण देव घासून घेऊ. मी कोलगेटने आणि ब्रशने देव घासते, स्वच्छ निघतात एकदम. देवाची बेस्ट वेगळीच ठेवलेली आहे, ब्रश आणि ते थोडं थोडं घेऊन घासायचं. चला मग आता सगळे देव घासून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. फोन आल्यामुळे ब्लॉग वगैरे झाला. तर हे बघा, अभिषेक वगैरे पण झालेला आहे छान. परत एकदा वॉश केलेले आहेत देव. आता पुसून आणि मी लावून देते. गणपती बाप्पा मोरया. बाळकृष्ण हरी, अन्नदाता सुखी भव. तुम्ही बघू शकता, देवपूजा किती छान झालेली आहे. आणि बाहेरनं उजेड असल्यामुळे ना ते तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, मी जवळून दाखवते. हे बघा मस्त. आणि ही वात आहे ना, बारीक ठेवायला लागते ना, तर या असं होतं बघा ना, किती पुसलं तरी निघालं नाही. किती प्रसन्न वाटतं, मस्त असं देवारा फुलांनी वगैरे भरलेला, खूपच छान. चला मग आता इथे डाळ शिजलेली आहे आपली. तर आता मी काय करते, ही डाळ निथरत ठेवते
आणि डाळ निथरट ठेवून आणि एका साईडला भात वगैरे लावते. थोड्याशा पुऱ्या करते, कारण आर्यावनी खातील की नाही पुरणाची पोळी माहीत नाही. फक्त मी नैवेद्यापुरतीच 1-2 करणार आहे, जास्त काही करणार नाही आहे. चला तर मग आता हे सगळं आटपून घेते. आणि जेवण हे बघा, डाळ पण सुंदर अशी शिजलेली आहे, बघू शकतात तुम्ही, मस्त अशी. फक्त पाणी कमी पडले वाटते थोडंसं, तर ते साराला पाणी लागतं ना, कटाची आमटी म्हणतात, कोणी सार पण बोलतो. तुमच्याकडे काय बोलतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी हे डाळ निथरट ठेवते चाळणीमध्ये, म्हणजे कसं त्याचं पाणी निथरलं की मग लगेच त्याला गूळ वगैरे घालून मस्त. चला तर मग करते आणि मग बोलते. चला तर मग आता मी एका साईडला भात लावलाय, एका साईडला साराचे कांदे भाजत ठेवलेत सार बनवायला, एका साईडला पुरण ठेवले. आणि आता अवनी उठली आहे, तर मी आता तिला केर काढून देते, ती लाद्या पुसेल आणि मग पूजा मांडते. मग पूजा मांडायची आहे ना, मग आता साडी वगैरे घालते, केर काढून पूजा मांडते आणि मग तुमच्याबरोबर पण शेअर करते. आता साडी घातली, अशी सिंपलची साडी घातली, तयार झाली, कारण गरमी एवढी होतीये ना. आता काच वगैरे पुसून घेतलेली आहे. आता आपण पूजा मांडली आहे, अशी सिंपलची पूजा चालू आहे. आता याच्यावर मी तांदूळ वगैरे ठेवते, तुम्ही बघू शकता. मगाशी तो धुवून ठेवलेला, आता आपण पाण्याने भरून इथे खाली आधी तांदूळाचं हे करायचं, तांदूळ आणि त्या तांदळावर हळदी कुंकू वाहायचं. आणि याला आहे ना 5 बोटं असे उठायचे. ते दिसत नाहीये लाल असल्यामुळे. आणि असं आता याच्यावरती काय करायचं, आपल्याला एक डिश ठेवायची आणि डिशवरती आंबा. मी नेमकी आंबा विसरली, तर मी आता काय करणार आहे, आंबेरस ठेवणार आहे त्याच्यावरती. आता स्वच्छ हे आपले जे आहेत ना, हे माझे आजे सासरे आहेत, सगळ्यांचे फोटो पुसून आणि आपण हे करू. आणि इथे हे वायफाय आहे ना, कोणी लावायलाच येत नाहीये एक खेळासाठी, त्याच्यामुळे ते तसं आहे. हे माझे सासरे आहे, हा त्यांचा तरुणपणाचा फोटो असल्यामुळे ना तो जरा हे वाटतं जास्तीच येऊ. आणि या आहेत माझ्या सासूबाई. आणि आपलं काही सोनं असतं ते पण ठेवायचं, तर माझ्याकडे जे काही आहे ते मी ठेवते. चांदीचे शिक्के माझ्याकडे, गणपतीचे, अक्षय तृतीयाला बहुतेक लोक सोनं वगैरे खरेदा, कारण 3 मुहूर्तापैकी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, चांगला असतो. त्याच्यामुळे आता आपण हे सगळं ठेवूया. आणि आता मी त्याच्यावरती आंबेरस ठेवते. आणि आता पहिले सगळ्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेऊ. छोटीशी पूजा मांडली, आता आपण त्याच्यावरती आंबेरस ठेवू. तुम्ही बघू शकता छान असा आंबेरस ठेवला. इथे धूप पण लावलेला आहे आणि घरात एकदम धूप असा दरवळला आहे, स्मेल. अशी मी छोटीशी पूजा मांडलेली आहे. आणि सॉरी, फुलं राहिलेली आहे आणि हात, तर तो पण मी घालते. फुलं वगैरे पण वाढलेली आहे छान.
हार सकाळी मिळाले नाही जास्त, 2च हार होते मावशींकडे, कारण मावशी म्हणाले उन्हामुळे लवकर गेलेले सगळे. तर आता मी आणि आजोबांच्या फोटोला फुल वाहिलं, बाकी दोन्ही फोटो मिळून एक हार वाहिलेला आहे. चुकलं मग माफ करा, चालतं, आता काय करणार, एकटीच आहे सगळं करायला, समजून घेतात देवकी. चला आता पोळ्या बनवू, स्वयंपाक करू पटकन, म्हणजे अर्धा झालेला आहे, आता फक्त पोळ्या कटाची आमटी आणि नैवेद्य दाखवायचं, मग बोलते. परत थोडीशी डाळ शिजायला लावली तर ती माझ्याकडनं थोडीशी जळल्या गेली आहे. तर आता मी काय केलं, वरचं काढून घेतलं आणि बाकी टाकून दिलं, जे चांगलं आहे ते, कारण मग काय होईल पोळीला असा वास मारेल ना, म्हणून मग मी घेतलं नाही, वरचंच घेतलंय. बघू शकतात आता मी कुरडई तळायला टाकली आहे, किती छान फुलती आहे मस्त अशी. आणि मी खूप काही नाही, 2-3च तळणार आहे, कारण खायला कोणी नाही, आम्ही तिघीच आहे आणि गरमीचं ना जेवणच जात नाही. पण काय नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मग आपलं सगळं थोडंच केलेलं आहे. भाजी पण अगदी थोडीशीच काढणार आहे. आणि पसारा बघा, पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं ना एवढा पसारा पडतो, आणि काय ओटा छोटा असल्यामुळे ना ते जास्ती दिसतं. आता म्हटलं सगळं करून घेणार आणि मगच एकत्र आठवते, कारण इथे काय पाण्याचं काम केलं की इकडे उडतं वगैरे ना, म्हणून. चला आता हे सगळं करते मी. ओके, तुम्ही बघू शकता छान असं जेवण तयार झालेलं आहे. आता मी नैवेद्य पण ठेवलेला आहे. चला मग आता मला खूप भूक लागली, मी जेवते, नैवेद्य दाखवलं आहे, जेवते आणि मग तुमच्याशी बोलते. चला माझं जेवण वगैरे झालं, ओटा भांडी वगैरे आटोपली, परत सगळं एकदा परत झाडून पुसून काढलं, कारण आपण खातो ते चिकट. आम्ही आज खाली बसलेलो. तर कसा वाटला आज अक्षय तृतीयाचा छोटासा ब्लॉग, देवाची पूजा तुमच्याकडे कशी करतात, काय करतात, मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.